हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी. बघा आज आपल्याला ना एक पंजाबी ड्रेस म्हणजे जो आपला साधा ड्रेस असतो ना पॅन्ट आणि कुर्ती त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे. मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. व्हिडिओ थोडा मोठा होईल प्लीज. कारण का एकाच ह्याच्यामध्ये दाखवलं ना तर तुम्हाला समजायला पण खूप सोपं जातं की मी कशाप्रकारे कटिंग करते, कसं स्टिचिंग करते ते. बघा आता कुठलाही कपडा मी ज्यावेळेस कटिंगला घेते मी पहिलं प्रेस करून घेते. आता ब्लाऊज असेल तरी पण कारण का काय होतं आपल्याला कटिंगला ते खूप सोपं पडतं. आता हा जो कापड मी प्रेस करते तो पॅन्टचा आहे आणि जो बेबी पिंक आहे तो वरच्या टॉपचा आहे. बघा पहिलं 4 पदर मी ठेवून प्रेस करून घेते पूर्ण कपड्याला. व्हिडिओ थोडा मोठा होईल. तुम्ही प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. बघा हा आपण जो घेतला आहे तो टॉपचा कपडा आहे. त्यालासुद्धा मी अशी प्रेस करून घेते मस्त, कारण का कटिंगला आपल्याला छान येतं. कारण का जर चुरगळलेला कपडा असेल तर त्यावर कटिंग व्यवस्थित येत नाही. बघा आता मी कटिंगला अंतरले. आपण पहिले टॉपची कटिंग करूया. कुठलाही कपडा आपण ज्यावेळेस ड्रेसचा अंतरतो ना त्यावेळेस त्याची 4 पदरी घडी आली पाहिजे त्याला. ज्यावरती वरती पट्टी होती व्हाईट ती मी काढून घेतली आहे. खालून बघा, खालून एकदम स्ट्रेट करून घ्यायचं कारण का खाली अशी कपडा असा व्यवस्थित नसतो. बघा पहिली मी उंची टाकली, पूर्ण जी उंची असेल ड्रेसची ती. त्याच्यानंतर इथं कमरेचं माप, सीटघेरचं माप, त्याच्यानंतर मुंडा, शोल्डर. आता हा ड्रेस आहे ना जवळजवळ 42 म्हणजे खूप मोठ्या हेवी साईजचा ड्रेस होता. 42 साईज होती चेस्टची. बघा आता मी मापं टाकून घेते. पूर्ण कमरेचा सुद्धा चौथा भाग, सीटगेरचा चौथा भाग. आपल्याला ब्लाऊजपेक्षा आहे ना ड्रेस शिवायला खूप सोपा जातो. त्याची मापं पण खूप सोपे आहेत. इथे खाली त्यांचा कट किती हवा आहे तो घेतला आहे मी. आणि आता बघा इथे मी हे टाकले, मुंड्याचं माप टाकलं आहे. आता पूर्ण ड्रेस कटिंग करून घ्यावे. हा मी 4 पदरी अंतरलं आहे आणि म्हणजे आपला पुढचा मागचा भाग आपण एकत्रच काढतो. कारण का सिंगल सिंगल कट करण्यापेक्षा हे असं बरं पडतं, म्हणजे एकदम व्यवस्थित कटिंग होते त्याची. आणि जर इस्त्री केलेलं असेल तर छानच येतं मग कटिंगला. बघा आता आपला टॉप पार्ट कटिंग करून झाला आहे. त्यातला एक भाग वेगळा करायचा आणि जो आपण फ्रंटचा मुंडा असतो, जो पुढचा भाग असतो त्याचा फ्रंटचा मुंडा कट करून घ्यायचा, कारण का तो थोडा आतून असतो. बघा मी फ्रंटचा मुंडासुद्धा कट करून घेतलेला आहे. चला आता आपण ड्रेसची कटिंग झाली आहे. आपण जेवढा आपल्याकडे कापड उरलं आहे त्याच्या स्लीव्ज कटिंग करूया. ह्यांच्या स्लीव्ज काही फुल नव्हत्या, छोट्या स्लीव्ज होत्या. 5 की 5.5च्या स्लीव्ज होत्या. बघा हा सुद्धा 4 पदरी अंथरून घेतल्या म्हणजे आपल्याला त्याच्यात 2 स्लीव्ज निघतात. बघा आता स्लीव्जची उंची टाकते मी. आता सपोज त्यांची 5 की 5.5ची बाही आहे त्यांची आणि त्याच्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन वर खाली आपल्याला फोल्ड करायला अर्धा इंच आणि अर्धा इंच वर. बघा त्याचा पूर्ण स्क्वेअर करून घेतला आहे आणि हे स्लीव्जचं मार्किंग टाकते. हे असं केलं की कसं कटिंगला एकदम परफेक्ट येतं बघा. आणि मध्ये फिश कटचा आकार द्यायचा, म्हणजे स्लीव्जला जो आतला मुंडा असतो, बाहेरचा मुंडा असतो, बॅक साईडला थोडा मोठा 1.5 इंचचा घेतो आपण आणि आतमध्ये 1.25 इंचचा. बघा आता सिंगल करून मी आतला भागसुद्धा कटिंग करून घेते. आता आपल्याला ड्रेसच्या नेकसाठी, कारण का हा बिना अस्तरचा ड्रेस आहे मग त्याला उलटसुलट करून चालणार नाही, त्यासाठी मी इथं कॅनव्हास कट केलं आहे. आता तुमचं जेवढा नेक असेल, आता सपोज 6.5चा असेल तर त्याच्यात अजून 1 इंच एक्स्ट्रा वाढून तुम्ही हा कॅनव्हास घेऊ शकता. आता हा जो फ्रंट नेक होता तो स्क्वेअर आहे आणि बॅकचा आहे तो गोलवालाच आहे आपला. बघा इथं मी कॅनव्हाससुद्धा त्या नेकच्या मापाचं कट करून घेते. त्यावर आकार द्यायचा आपण सगळ्या बाजूने. मी स्क्वेअर होता म्हणून इतका काही मला जास्त हे देत आकार वगैरे हे नाही झाला, कारण का पूर्ण स्क्वेअरच आहे हा. आणि बॅक साईड आहे ती गोल आहे आपली राऊंड नेक. याची मी गळारुंदी 2.5 घेतली आहे आणि खाली जेवढी तुमची उंची आहे तेवढी. आता सपोज 7.5ची उंची असेल तर त्याचं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची, म्हणजे 7चा पूर्ण तो राऊंड घ्यायचा आणि एक्स्ट्रा आपण बाजूने 1-1 इंच ठेवायचं अजून. आता हे दोन्हीही जे मी कॅनव्हास कटिंग केले ते आपण जर आपल्याकडे अस्तरचा कपडा असेल, आता हा अस्तरचा ड्रेस नाही आहे, हा आपला ड्रेस विदाऊट अस्तर आहे, मग त्याचाच कपडा एक्स्ट्रा जर उरलेला असेल कुठला तर तो त्याच्यावर हे जे आपण कॅनव्हास कटिंग केले आहेत नेकच्या आकारानुसार ते प्रेस करून घ्यायचे. म्हणजे प्रेस करून घेतल्यावर काय होतं, गळ्याचा आकारसुद्धा छान येतो
आणि जी बघा शायनिंगची बाजू असते ती आतमध्ये करायची, वरती नाही करायची, नाही तर ती प्रेसला चिपकते. बघा छान इस्त्री करून घेतली आहे मी त्यांना, म्हणजे नेकचा आकारसुद्धा छान येतो. आणि जे बाजूचे असेल एक्स्ट्रा आपण घेतलेलं ते मग कटिंग करायचं. बाजू बघून घ्यायची, जी आपली इस्त्री खाली कपड्यावर ठेवताना बाजू आहे ना ती थोडीशी शायनिंग असते तिला, मग ती छान चिपकली जाते. आता बघा जे एक्स्ट्रा असेल ते मी कट करून घे, 1 पाव इंच ठेवायचं आणि एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. आता माझा ड्रेस टॉप कटिंग झाला आहे, आता मी पॅन्ट कटिंगला घेते. पॅन्टसुद्धा मी 4 पदर अंतरलेली आहे बघा. खाली कधी पण कट करते वेळी एक्स्ट्रा स्ट्रेट करून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्रिकोण वगैरे बाहेर आलेले असतात ते व्यवस्थित होतात. बघा आता पॅन्टची उंची टाकते आहे. पॅन्टची उंची सपोज त्यांची 38 इंच होती, त्यातून आपण 7 इंच मायनस करून प्लस 2 इंच करायचं. तर 7 इंच मायनस कशाला, तर आपण जो नेफा काढतो तो आपला 7 इंचचा असतो. बघा आता इथं मी पॅन्टची कटिंग करते आहे. नेफ्यासाठी बघून घ्यायचं आपल्याला कपडा पुरतोय का, नाहीतर मग आपल्याला जॉईंट लावावा लागतो. पॅन्ट माझी कटिंग करून झाली आणि तो मधला व्हिडिओ माझा स्किप झाला माझ्याकडूनच. बघा आता मी ड्रेस शिवायला घेतला आहे डायरेक्ट. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी कधीतरी पूर्ण पॅन्टची कटिंग दाखवेल. आता मी ड्रेस शिवायला घेते. जो आपण कॅनव्हास कटिंग केला होता त्याला बघा 1 पाव इंच जो आपण बाजूने सोडतो ना त्याला पहिला फोल्ड करून घ्यायचं. बघा मी दोन्ही साईडचे जे पाव इंच ठेवले दोन्ही बॅक साईडनी फ्रंट साईड फोल्ड करून घेते. बघा आता दोन्ही माझे फोल्ड करून झालेत. हे मोजून घ्यायचा, मधला पॉईंट काढायचा त्याचा, म्हणजे आपल्याला ड्रेसवर ठेवताना तो बरं पडतं. बघा आता मी पहिली फ्रंट साईड घेते, त्याचासुद्धा मध्य काढायचा. पहिली मी ही पट्टी काढली होती त्या ड्रेसवर, ही अशी व्हाईट कलरची पट्टी होती डिझाईनवाली, कारण का ते काय होतं कटिंग करताना व्यवस्थित कट होत नाही, मग त्याच्यामुळे ती पट्टी मी काढून घेतली होती. आता ती परत व्यवस्थित माप ठेवून शिलाई मारून घ्यायची तिला. बघा मी अशी लावून घेते ती पट्टी व्यवस्थित. पट्टी लावली की मग आपण नेक लावायचं आहे त्याच्यावर, म्हणजे नेक हे स्टिच करून घ्यायचं आहे. ह्याचा फ्रंट नेक आहे तो स्क्वेअर आहे. बघा माझी पट्टी लावून झालेली आहे. आता मी नेक स्टिच करून घेते. जो आपण मेन कापड आहे तो आपला सरळ ठेवायचा आणि जो कॅनव्हासवर आपण आखला होता आपला नेक तो उलट ठेवायचा, म्हणजे उलट बाजू ठेवायची ती, म्हणजे ती आतमध्ये पलटी होते ना त्यासाठी. बघा इथं मी पिनं लावून घेतलेले जे आपल्या टाचण्या असतात त्या पूर्ण मापं घ्यायची, बरोबर व्यवस्थित आहे ना दोन्ही साईडनी इक्वल आल्या पाहिजे. एक साईडने जास्त एक साईडने कमी नको. बघा हे स्टिच करून घेतलं. आता बाजूने पाव इंच ठेवून कटिंग करून घ्यायचं. बघा आता बाजूने मी एकदम पाव इंच मार्जिन सोडायचं आणि कटिंग करायचं, जो मधला भाग आहे तो. आणि जे पॉईंट असतात त्याला एक छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण नेक आपला पलटी करतो त्यावेळेस तो व्यवस्थित छान पलटी होतो, म्हणजे कुठ्याची घडी वगैरे पडत नाही. आणि पलटी केल्यावर बाजूने एकदम एकदम बाजूने दाबटीप देऊन घ्यायची. आपल्याला ब्लाऊजपेक्षा ड्रेस शिवायला खूप सोपं पडतं. बघा माझा नेकसुद्धा तयार झाला आहे फ्रंटचा खूप सोप्या पद्धतीने. सेम तुम्ही सगळ्या ड्रेसची प्रोसेस अशीच करू शकता. आणि जे आतून फोल्ड झालेलं आहे त्याला आपण हात शिलाई करायची. आता बॅकचा करून घेते मी. बघा सरळ साईड ठेवली आहे, मधला पॉईंट काढायचा, मध्य काढायचा त्याचा, आणि त्याच्यावर आपण जो नेक तयार केला आहे राऊंडमध्ये तो ठेवायचा आणि त्या राऊंडचा सुद्धा मध्य काढायचा बघा, म्हणजे एकसारखा गळा येतो मस्त. सगळ्याला पिनं लावून घ्यायची म्हणजे सरकत नाही. बघा पिनं लावून मी परत पॉईंट मोजून घेतले. 2-3 वेळा मी मोजून घेते, कारण का परत इकडं तिकडं सरकायला नको. बघा राऊंडला नेकला शिलाई मारून मग आपण सेम जसा पुढचा केला आपण सेम तसाच, की बाजूने पाव इंच ठेवून कटिंग करून मग त्याला पलटी करायचं. आणि छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पलटी होतो. आता सेम प्रोसेस की बाजूने मध्ये मी ह्याला दाबटीप दिली आहे आणि मग त्याला फोल्ड करून आपण वरून एक टीप मारून घ्यायची.
बघा आता मी वरून परत एक टीप मारून घेतली. जो एक्स्ट्रा भाग असेल काही तो आपण कटिंग करून टाकायचा, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. बघा आता मागचा पुढचा भाग जॉईन करायचा. एक भाग सरळ ठेवायचा आणि एक भाग त्याच्यावर उलटा ठेवायचा. कोणताही तुम्ही ठेवा. एक पहिला आपण सरळ ठेवतो आणि त्याच्यावर दुसरा पार्ट आपण उलटा ठेवायचा आणि दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे. बघा मी दोन्ही शोल्डर जॉईन करून घेतले. एक्स्ट्रा काय असेल तर ते कटिंग करायचं. ह्याला सुद्धा मी शोल्डर मोजून घेते. मी ब्लाऊजला सुद्धा शोल्डर मोजून घेते, कारण का काय होतं शिवतेवेळी आपलं थोडंसं पाव इंच इकडं तिकडं होऊन जातं. त्याच्यासाठी दोन्ही शोल्डर मोजून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून शोल्डर आपले जर सपोज 2.5 असेल तर 2.5च राहते, नाही तर मग 1 2.5 1 2.5 असं व्हायला नको. बघा माझे शोल्डर जॉईन करून झालेत. आता आपल्याला स्लीव्ज तयार करायचे. स्लीव्जला मला आहे ना, जी आपण पॅन्टचा कपडा आहे ना त्याची पट्टी लावायची होती, म्हणजे छान अजून थोडासा लुक वेगळा येतो ड्रेसला. कारण का पूर्ण प्लेन स्लीव्ज होते, त्याला काही डिझाईन वगैरे असं काहीच नव्हतं. मग त्याच्यासाठी इथं बघा मी 2.5 इंचाच्या पट्टा काढून घेतलेल्या आहेत, जो आपला पॅन्टचा कपडा उरला होता ना त्याच्यातून. आणि आपल्याला स्लीव्जला खाली त्या लावून घ्यायचे. थोडी पट्टी कमी पडत होती म्हणून मी तिला थोडी थोडी जॉईंट दिली आहे. आता ह्याला आपल्याला फोल्ड करून स्लीवची साईड आहे ना ती उलट ठेवायची, म्हणजे आपल्याला तिला सरळ साईडला पलटी करायची. आणि बघा ह्या पट्टीला मी फोल्ड केली आहे, कुठे शिलाई वगैरे मारलेली नाही आहे. बघा आता डबल फोल्ड करून लावायची, म्हणजे पलटी करताना पण व्यवस्थित छान पलटी होते. बघा मी आतल्या साईडने लावून घेतली, त्याच्यावर परत दाब शिलाई दिली, म्हणजे काय होतं ज्यावेळेस पट्टी आपण फोल्ड करतो ती व्यवस्थित सरळ साईडला पलटी होते. बघा आता मी तिला सरळ साईडला पलटी करून घेतली. अशाच प्रकारे आपण दोन्ही पण स्लीव्ज तयार करून घ्यायचे आहेत. बघा माझी पहिली तर झाली, म्हणजे काय होतं ह्याने छान असा ड्रेसला मस्त लुक येतो जर अशा आपण पॅन्टच्या वगैरे पट्ट्या लावल्या तर. बघा आपण दुसरी पण सेम तशीच लावतोय. बघा दोन्ही सुद्धा स्लीव्ज आपल्या तयार झाल्यात. आता आपण अटॅच करून घ्यायचे आहे ड्रेसला. आता जो आतला मुंडा असतो तो कमी असतो, सेम तसाच आपण जॉईन करून घ्यायचे. बघा मध्य काढून ही मी मधून स्टार्ट करते, म्हणजे जर स्लीव्ज तुमची एक्स्ट्रा असेल कटिंग झाली तर ती नंतर ज्यावेळेस आपण ड्रेसला स्लीव्ज बसवून होते त्यावेळेस एक्स्ट्रा राहिलेलं कट करून टाकायचं. त्याच्यासाठी मधूनच सुरुवात करायची बघा ड्रेसची. एक पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारायची, म्हणजे शिलाई आपली म्हणजे खूप जास्त पण नाही होत आणि खूप कमी पण नाही होत. बघा ही माझी स्लीव्ज बसून झाली आहे. बघा माझी एक्स्ट्रा स्लीव्ज उरली होती म्हणून मी ती कटिंग करून टाकते. आता आपण दुसऱ्या साईडची बसून घेऊया. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला, आणि तुम्हाला अजून काही वेगळं शिकायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे ते. बघा आता दुसरीसुद्धा स्लीव्ज माझी बसून होईल. डबल शिलाई मारायची म्हणजे निघत नाहीत त्या. कुठल्याही ह्याला मी डबल शिलाई मारून घेते ज्यावेळेस फिटिंग वगैरे असेल तेव्हा. बघा ही सुद्धा स्लीव्ज माझी तयार झाली आहे बसून. आता आपल्याला आतली फिटिंग करायची आहे. बघा मी मार्किंग करून घेतलं आहे. आता ह्यांची छाती होती 42, मग त्याचा मध्य काढून त्याचा चौथा भाग घेऊन त्याच्यात 1.5 इंच शिलाई. आता सपोज 10.5 आले
हां, मग त्याच्यात अजून आपण पाऊण इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवायची. म्हणजे काय होतं ड्रेस एकदम फिट्ट पण नाही होत आणि लूज पण नाही होत. म्हणजे व्यवस्थित होतं. आणि जे तुमचे स्लीव्हजचा दंडगेर असेल तो एक्स्ट्रा जर असेल तर थोडंसं कट करून टाकायचं. बघा इथं मी दंडगेरचं माप घेतलं. आता सपोज तुमचा 8.5 34 साईजचा ड्रेस असेल, तर त्याची 8.5 शिलाई मार्जिन आणि त्यात पाऊण इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं. बघा दोन्ही साईडला मी मार्किंग करून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपला जो खालचा कट आहे तो तयार करायचा. डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची कटला. आणि ज्यावेळेस आपला पॉइंटचा भाग येतो तिथं सुई खाली ठेवून मग चालू करायचं परत. म्हणजे कट व्यवस्थित येतो. ताणलं जात नाही असं. बघा पूर्ण मी आता कटला शिलाई मारून घेते. माझा ड्रेस पूर्ण तयार झाला आहे. बघा कसा वाटला हा ड्रेस. खूप सोबर सिंपल मस्त वाटतोय आणि शिलाई करणं खूप सोपं आहे ड्रेसची. बघा ड्रेस माझा तयार झाला. आता मी पॅन्ट शिवायला घेते. पॅन्टचा पहिला आपण नेफा तयार करून घ्यायचा. नेफाला इथं जॉईंट होतं कारण का कापड पुरत नव्हतं, त्यांचं माप मोठं होतं. त्याच्यासाठी मी नेफा हा 2 पार्टमध्ये कटिंग करून घेतला आहे. पुढचा वेगळा आणि मागचा वेगळा. मग आता पहिला आपण नेफा तयार करून घ्यायचा. मध्ये मी एक 1.5 इंचावर शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर परत त्याला उलटं करायचं. उलट साईडनी आतून फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची परत. आणि परत ती जी दुसरी साईड असते ती जॉईन करून घ्यायची तुमच्या मापानुसार. आता मी 26चा नेफा घेतला आहे हा पूर्ण. म्हणजे 26 म्हणजे पहिली बाजू 26 ती मागची बाजू 26 असं. कारण का आपण 26 घेतलं त्यांची सीट घेर मला असं वाटतं 46 होतं. मग 46चा आपण अर्धा आणि त्याच्यात आपण शिलाई मार्जिन 3-4 इंच. कारण का जर लूज असेल कमरेला बसायला तर व्यवस्थित बसला जातो. नाहीतर मग फिटिंग जर जास्त झाला तर मग व्यवस्थित पॅन्ट बसत नाही. जर नेफा आपला जर खूप फिटिंग झाला तर बसतेवेळी व्यवस्थित बसत नाही तो. मग आता वरून मी थोडीशी पाव इंच शिलाई मारून घ्यायची पहिली. आणि त्याच्यानंतर जे आपण नाडी घालतो लेंग्याला त्याच्यासाठी आपण 1-1 इंच आतमध्ये परत फोल्ड करून घ्यायची. बघा नेफा तयार झालेला आहे माझा. आता आपण जे पॅन्टचे पाय असतात ते तयार करून घ्यायचे. ह्याच्यासाठी मी एक्स्ट्राचा कापड काढलं होतं कारण का त्यांचं कापड छोटं होतं. मग त्याच्यासाठी मला इथं जॉईंट लागणार होतं. ते माझ्याकडून कटिंग करताना माझ्याकडून स्किप झालं. मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन. बघा मी आता त्या पट्टा जॉईन करून घेते. ज्या एक्स्ट्राच्या काढलेला होता ना त्या. कारण का जर 4 फोल्ड करून कटिंग केलं पण त्याला अजून मी एक्स्ट्रा 4 पट्ट्या लावल्या. कारण का काय होतं माप मोठं असल्यामुळं जर पॅन्ट आपली व्यवस्थित लूज असेल तर मग ते बसायला उठायला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर पॅन्ट एकदम फिट्ट आली आणि एकतर माप मोठं तर मग पॅन्ट शिवून पण काही फायदा होत नाही तिचा. त्याच्यासाठी मी असा एक्स्ट्राच्या पट्ट्या लावून घेते. एका साईडला लावून झाले तर आपण दुसऱ्या साईडला लावून घ्यायच्या. आता खाली आपल्याला ती कॅनव्हासची पट्टी लावायची असते. ती ही साठी मिळते. तिचा बघा मी एक रोलच आणून ठेवलेला आहे. ती काहीतरी 1.25 इंचची पट्टी असते आणि आपला जो खाली आपण ह्याला घेतलेला असो बॉटमला तिथे लावायची बघा ती. पहिली छोटीशी शिलाई मारून आतमध्ये फोल्ड करायची. पट्टी ठेवून त्याच्यावर कापड ठेवून थोडीशी आता बघा डबल फोल्ड करायची आणि त्यावर तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता किंवा मग तुम्ही असं झिगझॅग वगैरे आकारसुद्धा देऊ शकता. मी स्ट्रेट शिलाई मारून घेते एक 3 ते 4. त्या खूप होतात. बघा मी 4 शिलाई मारून घेतला. आता नेक्स्ट पट्टीसुद्धा मी तशीच जॉईन करून घेते. पॅन्ट तर शिवायला खूप सोपी आहे.
बघा माझी दुसरीसुद्धा पॅन्टचं ती पट्टी लावून झालेली आहे, खाली बॉटमची पट्टी. आता एक भाग सरळ आणि दुसरा भाग उलटा असं ठेवून आपल्याला दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा एक भाग मी सरळ ठेवला, एक उलटा ठेवला आणि दोन्ही पार्ट आपले जॉईन करून घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत. दोन्ही पार्ट पहिले व्यवस्थित डबल शिलाई मारून जॉईन करून घ्यायचे. बघा आता चुन्या पाडायच्या. जो मधला पॉईंट आहे, मधले दोन्ही पॉईंट असतात, एक समोरचा एक बॅक साईडचा. मागच्या साईडला काय 3-4 चुन्या आल्या तरी खूप होतात. बघा मागे मी 3-4च चुन्या दिलेल्या आहेत आणि सगळ्या ज्या आहेत त्या आपण फ्रंट साईडला घ्यायच्या. मग तुमचा जेवढा नेफा बसेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही चुन्या मारू शकता. जेवढ्या नेफ्याला बसू शकतो तो पूर्ण भाग तेवढा तुम्ही चुन्या पाडून घ्यायच्या. पहिली खूण करायची पाहिजे तर पहिला मध्य काढून इकडचा अर्धा भाग तिकडचा अर्धा भाग आणि त्याच्यानुसार आपण चुन्या मारताना जो मधला पॉईंट आहे त्याच्या एका साईडच्या चुन्या ह्या साईडचं तोंड आलं पाहिजे, एका साईडला ह्या साईडला आलं पाहिजे. असं समोरासमोर अशी तोंड आली पाहिजे त्यांची. जी चुन्या आपण पाडतो त्या बघा मी कशा पाडते. बघा माझ्या एवढ्या चुन्या पाडून झाल्या आहेत. थोडंसं एक्स्ट्रा कापड होतं, मी त्याच्यामध्ये अजून ज्यावेळेस मी नेफा बसवेल तेव्हा परत पूर्ण पाडून घेईल, म्हणजे पूर्ण नेफ्याला कवर होऊन जाईल ते. बघा आता मी शिवता जो एक्स्ट्रा भाग होता उरलेला, एक थोडासा एक 5-6 इंच एक्स्ट्रा उरला होता, कारण का मी खालची पॅन्टचा कापड आहे ते थोडासा एक्स्ट्रा चुना लावून घेतला होता, त्याच्यामुळे तो मोठा होता. बघा आता पूर्ण ज्यावेळेस आपण नेफा बसवतो त्यावेळेस उरलेला भाग पूर्ण चुन्या पाडून त्याला कवर करून घ्यायचं. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ? जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा माझी आता पूर्ण पॅन्ट तयार होते इथं. ह्याला मी डबल शिलाई मारून घेते कारण का आपल्याला बसता उठता निघत नाही शिलाया पटकन अशा. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, इथपर्यंत बघितलात त्यासाठी थँक्यू सो मच. बघा आता पूर्ण आपण पॅन्टची जी बॉटमची साईज आहे तिथे शिलाई मारून घ्यायची. म्हणजे तुमची जेवढी बॉटम असेल तेवढी 7.5-8 डबल फोल्ड करून 7.5-8 म्हणजे 14-15 आतून शिलाई मारायची आहे. बघा एक अर्धा तासाच्या आतमध्ये पॅन्ट आपली तयार होते. इथे सुद्धा ह्या साईडला सुद्धा आपण मेजरिंग करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि ह्याला